राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपये विस्तारित झालेला आहे, परंतु बहिणींना 8व्या हप्त्याविषयी सुद्धा ओढ लागलेली आहे। परंतु 8वा हप्ता या 60 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार नाही। बघा, 60 लाख बहिणींचे अर्ज वगळण्यात आलेले आहे, म्हणजे 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। तर त्याचे प्रमुख 2 कारणे आलेली आहेत। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा केलेला असू शकतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या 2 गोष्टी चेक करायच्या आहेत। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र तर करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांना पुढील 5 वर्षांसाठी रिजेक्ट सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म इन पेंडिंग आहे, प्रोसेसिंग आहे का अप्रूव्ह झालेला आहे ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। सरासरी 60 लाख बहिणी आहेत, तर या 60 लाख बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती, तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे, परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, 20 मिनिटांपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2च दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 1 फेब्रुवारी 2025 पासून 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। सोबतच भरपूर दिवसांपासून बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये केव्हा मिळणार आहेत। बघा, त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, या ताईंना 20 मिनिटांपूर्वी 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे आलेले आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना गॅस कनेक्शनचे पैसे आले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर ही 2 कामे करायची आहेत, त्यानंतरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 30 पैठणी साड्या पुन्हा एकदा ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, तर त्या 30 पैठणी साड्या विस्तारित सुद्धा केलेल्या आहेत। परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। बघा, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। परंतु आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींकडे या महत्त्वपूर्ण अशा पात्रता असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणार आहेत। बघा, सर्वात प्रथम तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, सोबतच तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे, तर तुम्हाला हे गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। परंतु 1 फेब्रुवारी पासून 8व्या हप्त्यासाठी काही नवीन नियमावली सुद्धा लागू झालेली आहे। बघा, तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे भरून द्यायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। अन्यथा जर तुम्ही हा फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। त्याचे महत्त्वपूर्ण असे 2च कारणे होते। एक तर त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी होते आणि त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत होता, त्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे
1 फेब्रुवारी 2025 पासून ज्या माता भगिनींना 8व्या हप्त्याचे अनुदान खात्यामध्ये घ्यायचे असेल तर त्यांनी हा फॉर्म लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे भरायचा आहे। तर हा फॉर्म काय आहे, या फॉर्म मध्ये काय भरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला नाही, तर त्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करायची आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे। बघा, सर्वात प्रथम जे पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते चेक करणं गरजेचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह सुद्धा असलंच पाहिजे। सोबतच जे दुसरं काम करायचं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, सध्याच्या स्थितीला जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला जानेवारी महिन्यामध्ये लागलेला असेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र केला जाऊ शकतो। सोबतच घरामध्ये कोणत्याही सदस्याला पेन्शन मिळत असेल तर तुमचा अर्ज अपात्र केला जाऊ शकतो। सध्याच्या स्थितीला 60 लाख बहिणींचे अर्ज फक्त या 2 कारणामुळे अपात्र सुद्धा केलेले आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या बहिणींकडे पात्रता नसेल तर त्यांनी स्वतःहून आपला अर्ज अपात्र सुद्धा करायचा आहे, म्हणजेच हा आपला अर्ज अपात्र ठरवायचा आहे त्यासाठी एक ऑप्शन सुद्धा आलेला आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही सुद्धा या योजनेमधून बाहेर पडायचं आहे। अन्यथा जर तुम्ही अपात्र असून पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे पात्रतेमध्ये असाल तर तुम्ही 100% लाभ घ्या, परंतु अपात्र असून या योजनेचा लाभ घेऊ नका। बघा, या ठिकाणी पाहू शकता 8व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे। तर बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा चेक सुद्धा आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता हा चेक सुद्धा आलेला आहे। या चेकद्वारे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। परंतु राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यातील माता भगिनींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज अपात्र केलेला आहे। बघा, राज्यामधील नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, सोबतच यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल, सोबतच हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, जालना असेल, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर अशा पद्धतीने या 20 जिल्ह्यातील 60 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। तुमचा अर्ज सुद्धा अपात्र केलेला असेल तर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज सुद्धा आलेला असेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे की तुम्हाला हा मेसेज आलेला आहे का। बघा, ज्या माता भगिनी पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांनी सुद्धा या 5 पात्रतेमध्ये बसत असाव्यात। बघा, सर्वात प्रथम तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा, सोबतच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी, तर तुम्हाला याचा लाभ पुढील 5 वर्षांसाठी दिला जाणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।